सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। शांति शांति शांति। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम नाही भल्यांची संगती नाही शुद्ध चित्तवृत्ती नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये श्रीराम। खरा शिक्षक खरे सद्गुरू आणि अत्यंतिक प्रेमाचे आपले आईबाप ते खरे कधी म्हणायचे केव्हा आपल्याला सतत म्हणतात हे करत नाहीस तू ते करत नाहीस काही करत नाही नाही भल्याची संगती नाही शुद्ध चित्तवृत्ती नाही कैवल्याची प्राप्ती। काय करणार आहेस काही मिळणार नाही तुला। फक्त तुम्ही आम्हाला नावं ठेवताय असं विचार नाही करायचा आहे। तर सद्गुरूंची जी कळकळ आहे
मनामध्ये त्यांना जे वाटतं आहे, बुडती हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येत असे. ते तर किरणा स्वयं भीम भावार्णवम जना, हा सगळा एवढा भावार्णव भयानक असा हा मृत्यूचा संसार सागर ते पार झालेत. पण अहेतु अन्यान जनान तारयंती, बस कुठलाच हेतू नाही आहे त्यांचा. आपल्याला टाळण्यासाठीच हे सगळं ते सांगत आहेत. तर इथे हा मुख्य विषय नाही आहे, पण त्यांची तळमळ आणि जो कुविद्या नाही आहे पण तरीसुद्धा काही करत नसेल तरीसुद्धा काही फायदा नाही आहे. अध्यात्म जे आहे, अध्यात्म निरूपण काय बरं? अध्यात्मानेच आम्हाला काय मिळणार आहे? अध्यात्म निरूपण कधी होईल? आपलंच आपण सगळं श्रवण करतो, सगळ्या जगाची माहिती आहे, पण माझीच मला माहिती नाही. ह्या जगताचं रहस्य, ईश्वराचं जे अस्तित्व काय आहे हे सगळं कधी समजणार आम्हाला? एक आहे अज्ञानी अवस्था की काहीच तिथं माहिती नाही आहे, पण नंतरची अवस्था आम्ही सगळं शिकलो, पण तरीसुद्धा ह्याची जरूर काय आहे हा एक मुद्दा. आणि हे आम्ही मानत नाही, कारण जे दिसतं तेच खरं मानत असतो. हे अध्यात्माकडे आम्ही वळणार कसे? अध्यात्माकडे आम्ही पोचणार कसे? अध्यात्मावर आमचा विश्वास बसणार कसा? तर त्याच्यासाठी एकच उपाय आहे. कशा करता करायचं हे सगळं आम्ही जे उर्मटपणे जो आमची बुद्धी विचार करते आहे, तर त्याला एकच उपाय आहे की बिनु सत्संग विवेक न होय. सत्संगाशिवाय विवेक नाही. आणि म्हणूनच समर्थ सांगतात, नाही भल्यांची संगती, या भल्यांच्या संगतीशिवाय, सत्संगाशिवाय आम्हाला उपाय नाही. सत्संगानेच आम्हाला विवेक येणार आहे. आणि मग तो सत्संगामुळे आमचा कसा पुढचा प्रवास, सत्संगाचा महत्त्व आपण काल पाहिलं की कावळासुद्धा कोकिळा होऊ शकतो आणि बगळा हा हंस होऊ शकतो. तसेच आम्हीसुद्धा असे बद्ध आहोत ते मुमुक्षु होऊ. मुमुक्षुचा साधक होईल, साधकाचा सिद्ध होऊ शकेल. मग हा जो प्रवास आहे, चित्तशुद्ध, जे फार महत्त्व त्याला अध्यात्मामध्ये जे दिलेलं आहे, नाही शुद्ध चित्तवृत्ती, चित्तवृत्ती ज्या आहेत त्या शुद्ध नसतील तर काय होणार आहे? नाही कैवल्य प्राप्ती. आम्हाला काही नको आहे कैवल्य प्राप्ती असं कोणीही म्हणू शकत नाही, कारण सगळ्यांना तेच हवं आहे. कैवल्य प्राप्ती म्हणजे काय? काय आम्हाला जर सुट्टीच नाही मिळाली आठवड्याची तरी पण आम्हाला नाही का वाटत, हे एक दिवस तरी राहू द्या ना आमच्यासाठी थोडा मोकळा. मोकळा कोणाला नको आहे? मोकळीक कोणाला नको आहे? दिवसभर काम करत असलो, थोडा वेळ तरी पाहिजे ना आम्हाला. रात्र तरी आम्ही ती झोप दिलेली आहे म्हणून किती बरं आहे बरं. सगळ्या कर्मातून थोडं आम्ही सुटून जातो, सगळ्या व्यापातून. मग हे सुख, शांती, नैष्कर्म्य, कुणालाही कर्माचं ओझं नको आहे. हे सगळ्यांनाच नको आहे का? अखंड काय म्हणायचं, आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि अखंड आनंद प्राप्ती हे सगळ्यांनाच हवं आहे. आणि त्यालाच कैवल्य प्राप्ती म्हटलं. टेक्निकल भाषेत फक्त हे सांगितलं आहे, अध्यात्म, मुक्ती, मोक्ष हे सगळे. पण हेच तर आम्हाला हवं आहे, त्याच्यासाठीच आम्ही धडपड करतो आहोत सगळी. पण त्याच्यासाठी जो मार्ग जो सांगितला तो कुठला सांगितला? तर शुद्ध चित्तवृत्ती. मग आपण तसाच आपण व्यावहारिक दृष्टीनेच विचार करूया की खरोखर ही जी शुद्ध चित्तवृत्ती जी आहे ती कशी काय होणार? तर संध्या स्नान जो वैदिक धर्ममार्ग सांगितला आहे त्याच्यावरून. पण मग आम्हाला वाटेल कशावरून, का, कशा करता करायचं हे सगळं ना.
खरोखर चित्तशुद्ध जे आहे, जसं आता स्नान करायचा कंटाळा येतो, पण ते स्नान केल्यानंतर छान वाटलं, खूप बरं वाटलं, प्रसन्न वाटलं. तो आळस आलेला होता किंवा एक ग्लानी होती, ते सगळं निघून जातं. अगदी तसंच आहे ना. आंबा चाखून बघितला, वा मस्त आहे, गोड आहे, तो वा जो अनुभव आहे, तो वा अनुभव कधी आला तेव्हा प्रत्यक्ष तो चाखला, प्रत्यक्ष खाल्ला, प्रत्यक्ष डुबकी मारली नदीमध्ये, गंगेमध्ये. वा म्हणजेच काय की आपण आधी ते करून बघितलं तेव्हाच ते कळणार आहे की काय होतं नक्की. चित्ताची शुद्धी म्हणजे काय, ती शुद्धी आपण केल्यानंतरच अनुभवणार आहे. आपण काय होतं ते, की अरे हो खरंच किती छान वाटतंय, बरं वाटतं आहे. सुखासाठी सगळं काही आपण सुखासाठी करतो आणि मग करत असताना काय होतं की सुख मिळत नाही, म्हणून मग आम्ही काय करतो, चला ही नोकरी सोडा, ते काम सोडा, हे घर सोडा, ते गाव सोडा, ही व्यक्ती सोडा, सगळं सोडत राहतो. हे काही मला सुख देत नाही, आजपासून बंद, आणि ते सोडत राहतो आपण. पण मग हे कर्म जर आम्ही सोडलं किंवा व्यक्ती सोडल्या, खरोखर आम्ही कर्म सुटतं का? कर्म तर करावंच लागतं, कर्म म्हणजे जीवन आहे. त्यामुळे व्यक्ती सोडणं आणि कर्म सोडून कर्म सुटत नाही. कारण व्यक्ती सोडली किंवा एखादं कर्म सोडलं, आम्ही नोकरी सोडली, हे पण कर्मच आहे ना शेवटी, ते सोडणं पण कर्मच आहे. त्यामुळे कर्म हे सुटतच नाही आहे, कर्मातून आम्ही सुटतच नाही. म्हणूनच विवेक करायचा आहे, विचार करायचा आहे. कर्म म्हणजे काय? मग आता कर्म म्हणजे आपला जो जगाशी संपर्क आहे, संबंध आहे, तिथे कर्म होतं. म्हणजेच काय, आपली इंद्रिय जी आहेत, ती इंद्रिय विषयांशी संपर्क करतात, तिथे कर्म घडतं. डोळ्यांनी पाहिलं, ते कर्म झालं. आणि मग आता हे सतत हा कर्म म्हणजे हे आपलं जीवन आहे. मग जग आहे, ते इंद्रिय आहेत, तर इंद्रियांशी संबंध हा राहणारच आहे. समजा आम्ही कर्म सोडलं तर ते कर्म संपत नाही आहे. मग इंद्रियांशी संपर्क विषयांचा जो आहे तो सोडून द्यायचा. म्हणजे डोळे बंद करून बसायचं, कान बंद करून बसायचं, दारं खिडक्या बंद करून बसायचं. मग ते जीवन आहे का? किती दिवस आणि कसं राहू शकतो आपण असं? जर आपलं व्यक्तिमत्वच असं आहे की डोळे हे पाहण्यासाठी आहेत, कान ऐकण्यासाठी आहेत, बोलण्यासाठी सगळी जिव्हा आहे, मग ते जर करायचं नाही तर मग आपण जगू तरी कसे शकतो? ते पण शक्य नाही आहे ना. आता आम्हाला हा कोरोना हा शिकवतोय की बंद किती दिवस करून राहणार. मग त्याला उपाय काय आहे? तर इंद्रिय बंद करून नाही ठेवायची आहे, तर त्या इंद्रियांना मॅनेज करायचं आहे. आपल्याला त्याची व्यवस्था बघायची आहे. ते कसे संपर्क बरोबर त्याचा राहील आणि त्याच्या मागे कोण आहे, हे इंद्रिय कशी बाहेर पाहतात, तर त्याच्या मागे आपलं मन आहे. आणि त्या मनाचा रिमोट आपल्याबरोबर असला की मग सगळं बरोबर होईल की नाही. नियम जेव्हा आम्ही पाळू तेव्हा मग संपर्क आहे, पण तरीसुद्धा कर्म आहे, भोग आहे, पण तरीसुद्धा तिथे आनंद आहे. व्यवस्थित त्या वेळे त्या विषयी सगळं जे बरोबर आपण केलं की मग बरोबर सगळा जमणार आहे. म्हणूनच की ह्या सुरुवात कुठून होते? पहिले मनामध्ये संकल्प उठतो, मला हे करायचं आहे, मला हे पाहायचं आहे. मग तो संकल्पच जर, मनातला संकल्पच जर दिव्य भव्य उच्च उदात्त असा असेल आणि मनामध्ये सद्भाव असेल, सद्गुण असतील, महान विचार असतील, काहीतरी दूरदृष्टिकोन असेल, तर मग सगळ्या जे कर्म आहे ते व्यवस्थित घडू शकेल. मग आता हे कसं काय करायचं?
मनातले संकल्प कसे बदलायचे, उच्च विचार कसे आणायचे, काय करावं लागेल. तर आपण काय करतो, जसं आता घर आहे, घरामध्ये सगळा पसारा पडला आहे, घर आवरायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही काय करतो, सगळं काही फेकून देतो. घर रिकामं नाही करत ना, चित्तशुद्धी, घर काही रिकामं नाही आम्ही करत. तर काय करतो, मग सगळं सगळं सामान एकीकडे करतो आणि मग सगळं साफसफाई करायची, रंगरंगोटी करायची, पुन्हा सगळं सामान नीट लावून ठेवतो आणि मग ते घर छान वाटतं. मग अगदी तसंच आहे की मन जे आहे आमचं, ह्या मनामध्ये सगळा पसारा जो आहे ना, तो पसारा काढण्यासाठी एकीकडे कुठेतरी तो गोळा केला पाहिजे. म्हणजे ते मन जे आहे ना, मनातल्या वृत्ती एकाग्र करायला पाहिजे. मन आधी एकाग्र केलं की सिद्ध होणार आहे. ह्या कचरा काढण्यासाठी मन एकाग्र करायला पाहिजे. पण मग कुठे एकाग्र करायचं की जेणेकरून शुद्धीसुद्धा होऊ शकेल. मनाची शुद्धी जर करायची आहे तर समजा आम्ही त्या निर्गुण निराकारावर मन लावलं तर ते खरं लागणार आहे का तिथे. मन जर लावायचं आहे तर भगवान म्हणतात ना, क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तां सक्तचेतसां. जे अव्यक्त आहे तिथे मन लावणं फार क्लेशकारक आहे. ते लागणार नाही आहे मन, चित्त एकाग्र होऊ शकत नाही तिथे. म्हणून सगुण साकार जे आहे त्याच्यामध्ये लावायचं. आणि परमेश्वरावरच कशा करता, कारण परमेश्वरच आनंद स्वरूप आहे, तो सर्व व्याप्त आहे, अनादि आहे, अनंत आहे. तिथं दुःखाचा लवलेशही नाही, लेश मात्र दोषही तिथे नाही. असं जे आहे तिथे एकाग्र केलं तर आमचं मन शुद्ध होणार आहे. जे जड आहे तर जडाने आमची वृत्ती पण जडच होणार आहे. आणि जडामध्ये काय आहे, जडामध्ये सुख नाही आहे. म्हणूनच परमेश्वरावरची श्रद्धा म्हणजे परमेश्वराचं ध्यान, मन तिथे एकाग्र करण्यासाठी मग त्याच्यासाठी काय करावं लागेल. म्हणून तर संध्या स्नान म्हणजेच वैदिक धर्म, वेदांची आज्ञा पाळावी, देवतार्चन, मंत्र जप, हेच सगळं सांगितलं ना. तेच खरं चित्तशुद्धीसाठी उपाय आहे. आता आणखीन वेगळ्या दुसऱ्या बाजूने कोणी सांगितला, आक्षेप ठेवला की समजा हे सगळं मी करणार नाही, मी पाहिजे तर विषय बंद ठेवेन, विषयांशी संपर्क ठेवणार नाही, आम्ही डोळे मिटून बसायचे. पण आपण तेच बघितलं की किती वेळ करू शकणार ना हे सगळं. म्हणून त्या मनालाच विषय असा द्यायचा की ज्याच्यामुळे मन विचलित होणार नाही, अशुद्ध होणार नाही. मग जर असा विषय जो आहे, ह्या सगळ्या इंद्रियांना काय द्यायचा विषय, तर परमेश्वराचा विषय द्यायचा. आता खरंच ही चित्तशुद्धी आहे. ही चित्त शुद्ध करायचं म्हणजे काय करायचं, मन रिकामं नाही करायचं आहे, भाव शून्य व्हायचं नाही आहे. जसं आपण घर रिकामं नाही करत आहे, त्या वस्तू पण त्या जागच्या जागी आणि व्यवस्थित स्वच्छ करून ठेवतो. तसंच भाव शून्य व्हायचं नाही आहे. जग सोडायचं, जगाचा त्याग करायचा म्हणजे काय कैवल्य प्राप्ती किंवा हे नाही आहे ना. तिथे तर अजून कर्म आहे आणि कुठे कुठे आम्ही जाणार, काय काय बंद करणार. तर असं मशीन बंद करून काम होत नसतं. जग बंद करून काही होणार नाही आहे. ते तिथे जीवनच राहणार नाही, सगळी अर्थव्यवस्था कोलमडून पडते. म्हणून साक्षात भगवान सुद्धा इथं अवतरित झाले. त्यांनी देखील सगुण देह धारण केला. काय विवाह झाले, पुत्र झाले, पौत्र झाले, सगळा प्रपंच त्यांचा होता. राज्य केलं, लढाया केल्या, आणखीन काय नृत्य केलं, गायन केलं, चोऱ्या केल्या. चोऱ्या म्हणजे लोणी चोरलं.
त्याच्या मागचं रहस्य आहे, ते काही चोरलं नाही आहे. भगवंताचं प्रेम होतं सगळं. पण हे सगळं जर केलं, पण काय मग फरक होता त्याच्यामध्ये? तर ईश्वरी भाव आहे. मन शुद्ध करणं म्हणजे रिकामं करणं नव्हे, तर ते मन जे आहे त्या मनाचा भाव बदलणं आहे. मन ईश्वरी भाव झाला पाहिजे. पश्चिमे योगमैश्वरम. भगवंत खरं म्हणजे त्यांची चरित्र पाहिली तर त्यांच्यासारखं काय दुःखांतिका शोकांतिका कोणाच्याही जीवनात नसेल. इतकं सगळं आव्हानात्मक जीवन होतं. प्रभू राम असतील, कृष्ण असतील, किती किती म्हणून दुःख बरं आली. अजून जन्माला नाही आले तर जेलमध्येच होते भगवान. राक्षस आले किती. प्रभू रामचंद्रांना एवढा वनवास सहन करावा लागला, पत्नीला एवढं मोठं युद्ध करावं लागलं, केवढं किती कशातून जावं लागलं त्यांना या सगळ्याचं. मग पण तरीसुद्धा विशेष काय आहे की इतकी मोठी शोकांतिका जेव्हा आपण भगवंताच्या मंदिरामध्ये जातो आणि त्या भगवंताचं ते रूप पाहतो, सुंदर ओठावरती बासरी आहे आणि मोरपंख मोरपीस माथ्यावर अगदी शोभून दिसतंय, पिवळा पितांबर आणि एक पाय असा मुडपलेला. किती सुंदर ना. आपण सगळे जग विसरून जातो, आपलं सगळं दुःख विसरतो. इतका तो त्याच्या डोळ्यामधला तो आनंद, त्या चेहऱ्यावरचं ते स्मितहास्य, प्रसन्न ईश्वरी भाव, असं वाटतं ह्याला किती सुख आहे. पण त्याचं चरित्र पाहिलं तर तिथे कुठलं बरं व्यावहारिक सुख असं काही नव्हतं. पण तरीसुद्धा ईश्वरी भाव त्यांनी बदललेला नाही आहे. श्री रामचंद्रांचा सुद्धा सांगतात प्रसंग की जेव्हा उद्या राज्य मिळणार होतं, राज्याभिषेक होणार होता, ही गोष्ट ऐकून प्रभू रामचंद्रांच्या चेहऱ्यावर जे भाव होते, जसे भाव होते, जी प्रसन्नता होती, त्याच्यात काही बदल नव्हता झालेला. आणि दुसऱ्या दिवशी तुला वनामध्ये जायचं आहे, 14 वर्ष वनवास, हे ऐकलं तेव्हा देखील जे चेहऱ्यावरचे आणि डोळ्यामधले जी प्रसन्नता आणि तो भाव होता, तो काही बदल झालेला नव्हता. ईश्वरी भाव. आणि असा हा ईश्वरी भाव जितका आमच्या मनामध्ये वाढेल, हा ईश्वरी भाव कसा वाढेल? ईश्वराच्याच अर्चनेने. ईश्वर प्रणिधान, देवता अर्चन, मंत्र जप, ध्यान, संध्या स्नान, हे सगळं करू तितका आमचा ईश्वरी भाव वाढणार आहे. आजकालचा जो आपण जो विचार करतो की आपल्या ह्याच्यामध्ये जे सगळं काही सांगितलं ना, पंचामृताचा अभिषेक करतो, आणखीन दह्या दुधाचा अभिषेक आम्ही करतो, त्यापेक्षा ते इथे घातल्यापेक्षा आम्ही गरिबांना देऊ, असं जे म्हणणं आहे. गरिबांना मदत करणं हा एक वेगळा विषय आहे, ते एक वेगळं कर्म आहे. पण जेव्हा पूजेतला विधी हा आपण पाहतो तेव्हा तो कशासाठी आहे? अंतःकरण शुद्धी, मनामध्ये ईश्वरी भाव जो आहे तो वाढवायचा आहे आम्हाला. आत्ता इतका भाव आहे, कशाकरता करायचं ते. पण तेव्हा आम्ही 2 रोज एक पळीभर त्याच्यावर घालू, तेव्हा कधीतरी वाटेल नाही एक पंचपात्रभर आपण घालू, त्याच्यानंतर वाटेल एक कलश पूर्ण घालू, मग असं वाटेल की जीवनच त्याच्यावर घालू आपण. ती एक वस्तू नाही आहे, ती छोटंसं ते दगड नाही आहे तो. त्याच्यामधला आपला भाव, आपली बुद्धी तशी ठेवायची आहे. परमेश्वरावरची उत्कृष्टा बुद्धी, त्या छोट्याशा त्या शिवलिंगामध्ये किंवा त्या शालिग्रामामध्ये तो उत्कृष्ट जो सर्वव्यापक, सर्वाधिष्ठान, सर्वाकार, जो सृष्टी निर्माता, पालनकर्ता, संहार करता, ती शक्ती, तो परमात्मा, तो त्याच्यामध्ये पाहायचा आहे. आणि ही रोज एक
थोडा जरी एक क्षणभर जरी आमची ही अशी एकाग्रता त्या ईश्वरी भावामुळे झाली, त्या ईश्वरी भावामध्ये झाली, तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये बदल होत जाईल. ही एकाग्रता खूप महत्त्वाची. आणि या एकाग्रतेने, अगदी क्षणभराच्या एकाग्रतेने चित्तशुद्धी होते. आजकाल जसं म्हणतात ना, केवळ ते काय डिटर्जंट केवळ एवढंसं एक थेंब घालायचा म्हणले, फक्त जास्त नाही लागत. एक थेंब घातलं की सगळं स्वच्छ. तसंच आहे परमेश्वराचं एवढंच नाव क्षणभर का होईना ती जेव्हा एकाग्रता साधते तेव्हा चित्तशुद्धी होत असते. आणि ह्या चित्तशुद्धीनेच कैवल्य प्राप्ती. ह्या नारद मुनी त्यांच्या पूर्वजन्मामध्ये ते दासीपुत्र होते. आणि जेव्हा आता आई सर्पदंश होऊन त्यांची गेली आणि मग जंगलामध्ये निघून उपासना करायला सुरुवात केली त्यांनी. परमेश्वरावर ते ध्यान लावलं, मन एकाग्र केलं आणि इतकं मन एकाग्र केलं की परमेश्वराचं दर्शन झालं त्यांना अगदी क्षणभर. आणि तो जो क्षण होता तो इतका आनंद होता त्याच्यामध्ये की डोळे असे पापणी लवू सुद्धा नाही, तेवढाच क्षण त्यांना ते दर्शन झालं. आणि मग म्हणजे मला परत हवं आहे म्हणून खूप प्रयत्न केला त्यांनी पण परत काही मन लागेना. तेव्हा आकाशवाणी झाली की आत्ता नाही म्हणले, अजूनही चित्तशुद्धी झालेली नाही. चित्तशुद्धीनंतर कैवल्य प्राप्ती. मग त्यांना दुसरा जन्म जेव्हा मिळाला, नंतरच्या जन्मामध्ये ते नारद म्हणजे देवर्षी म्हणून जन्माला आले, ब्रह्माजींचे मानसपुत्र. आणि मग तिथे तर मग काय सतत तोच आनंद, त्याच अनुसंधानामध्ये ते राहत होते. असं हे म्हणजेच काय की चित्तवृत्ती शुद्ध नाही तर कैवल्य प्राप्ती नाही. नाही शुद्ध चित्तवृत्ती नाही कैवल्याची प्राप्ती सांगितलं. चित्तशुद्धीसाठी चित्त एकाग्रता आणि चित्त एकाग्रतेसाठी स्नानसंध्या, जप, ध्यान, देवता अर्चन. देवता अर्चनेमध्ये मग सगळे विधी जे आहेत ते सगळे करायला पाहिजेत. असं म्हणून नाही चालणार मग हेच का घालायचं तेच का घालायचं, देवाला चालतंय पण चालतं राहू दे ना. म्हणून तर त्या पण भाषेत समर्थांनी सांगितलं ना, काय फक्त काय पाणी वाहा, फूल वाहा, फळ वाहा, पण ते करायचं आहे आपल्याला. तर आपल्याला आपला भाव बदलायचा आहे. आणि आता चित्तशुद्धी कदाचित आमचं मन सगळ्या गुणांनी भरून जाईल, सद्गुण सद्भाव येईल आमच्या मनामध्ये, पण तरी सुद्धा इथे कैवल्य प्राप्ती म्हणजे काय नक्की, तर तिथे तो अहंकार उरत नाही. पण इथे म्हणले नाही शुद्ध चित्तवृत्ती, नाही कैवल्य प्राप्ती. कशामुळे? मिथ्यामध्ये, मिथ्यामद, ह्या मदामुळे तो मद आमचा वाढतो. म्हणजेच काय? अहंकार. आमचा अहंकार वाढतो. अरे माझ्यासारखा धर्मशील कुणी नाही, माझ्यासारखा धर्मवान, माझ्यासारखा भक्त कुणी नाही, मी एवढं अनुष्ठान करलं आणि काय जप केला, रोज एवढा तास आम्ही ध्यान करतो, सगळा अहंकार आमचा वाढत जाईल. हे जे काही यश मिळालं त्याच्याविषयी अहंकार वाढत जातो. मग सगळ्यात अशुद्धी जर असेल तर ती काय आहे? ती हा अहंकार आहे. सगळं मिळू शकतं ना जगामध्ये, कारण की ही मनबुद्धी जर आम्ही त्याच्यावर संयम आणला, आणखीन काय एकाग्रता पण साधली, सगळं धर्म शिकलो, पूजा पाठ मंत्र जप सगळी काय सूक्त पाठ आहेत, गीता पाठ आहे, सगळं पाठ झालं, पण त्याच्यामुळे काय होतं? अहंकार.
अहंकार वाढला तर नाही कैवल्य प्राप्ती. सगळं वाढेल पण त्याच्याबरोबर हा अहंकार वाढतो. आणि त्याला समर्थांनी काय म्हटलंय बरं, मिथ्या म्हटलेलं आहे. हा अहंकार जो आहे ना तो खरा मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काय, तो नाहीच आहे. आता आपला विषय नाही आहे पण तरी मुद्दाम थोडासा त्याला स्पर्श करून जायचं आहे आपण. तर काय सांगता तुम्ही, एकाग्र पण करायचं मन आणि मग ते शुद्ध पण करायचं. आणि आता हा अहंकार कसा घालवायचा आणि तो मिथ्या आहे म्हणजे काय आहे तो पण विचार आपल्याला केला पाहिजे. आता कसं आहे की हा अहंकार म्हणजे काय आहे बरं. अहंकार म्हणजे गर्व, ताठा, मद तो आहे. पण तरी सुद्धा हे नक्की काय म्हणजे काय आहे, तो स्वभाव आपण बाहेरून बघितला पण नक्की मनातली वृत्ती ती अहंकार म्हणजे काय होतं. तर आता हे कर्म जेव्हा घडतं म्हणजे हे जीवन म्हणजे काय आहे, आमचं एक व्यक्तिमत्व हा जीवभाव आहे. इंद्रियांच्या द्वारे आम्ही विषयांचा संबंध जो आहे तो भोग घेत असतो. डोळ्यांनी वस्तू पाहतो, रूप पाहतो, रंग पाहतो, कानाने शब्द ऐकतो. हे सगळं सतत जीवन चालू आहे. पण मग आम्ही काय म्हणतो, मी पाहिलं, मी ऐकलं. मग हे जे आहे हे काय आहे, अहंकार. आता अहंकार म्हणजे मग मी पाहिलं म्हणजे खरंच कोणी पाहिलं, कोणी म्हणजे काय, मी पाहिलं, माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं. हां, माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं. ह्याच्यामध्ये डोळ्यांनी पाहिलं खरं म्हणजे. पण आता ही जी क्रिया होतीये तिथं खरंच कोण पाहत आहे, विवेक जो करायचा आहे आपल्याला. हा विचार केव्हा येईल, जेव्हा चित्त शुद्ध आहे तेव्हा ते शांत राहतं. आणि शांत एकाग्र चित्तच हा असा माझा विचार करायला लागतो. माझा म्हणजे आपला जो आत्म्याचा विचार जो आहे, आत्मविचार जो आहे. तोपर्यंत आपण जगाचाच विचार करतोय आणि तो मी जो आहे हा मिथ्यामध्येच आम्ही वाढवतोय ना. माहित नाही का, मी केलं, मी सुखी आहे, मी भक्त आहे, मी आहे. अरे पण तो कोण, त्याचा विचार आम्ही करत नाही. अहंकार म्हणले तो खोटा आहे, लटकाय तो. आता जेव्हा आपण हा संपर्क इंद्रियांचा विषयाशी संपर्क म्हणजे जीवन आहे, पण त्याच्यात तोच जेव्हा तो मग मी कोणी पाहिलं म्हणजे इंद्रियांनी पाहिलं. जेव्हा आपण तो जो शरीर मन बुद्धीचा जो तक्ता आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की शरीर मन बुद्धी आणि त्याच्या पलीकडे वरती आत्मा आहे. आता जेव्हा शरीर मनबुद्धीच्या द्वारे हे जगताचा अनुभव आपण घेतो आणि तेव्हा मग आम्ही कोण बनतो, मी द्रष्टा. म्हणजे मी पाहिलं, मी ऐकलं, मी चव घेतली, मी खाल्लं. म्हणजे आम्ही कोण बनतो, कर्ते बनतो. आपण कर्ता बनतो, द्रष्टा बनतो. मनामध्ये ज्या भावना येतात त्या भावना आपण मग मी सुखी आहे, मी दुःखी आहे त्याच्याप्रमाणे आपण भावुक बनत असतो. आणि विचार जसे येतात तसं मग मी विचार केला, मला हे समजलं, मला गणित येतं. हे सगळे विचार जे आहेत म्हणजे आपण कोण बनतो, विचारक बनतो. द्रष्टा, भावुक आणि विचारक याचा आणि त्या आत्म्याचा काही संबंध आहे का, तो तिकडे आहे. आत्मा हा कसा आहे, तिथे अकर्ता आहे. तो अकर्ता अभोक्ता, आत्म्याने काही केलं नाहीये. जेव्हा पुण्याहून मुंबईला किंवा काय मुंबईहून पुण्याला जे रेल्वे जाते तेव्हा कोण गेलं, रेल्वे गेली. पण ती कशी गेली, रेल्वे आपली आपण जाऊ शकतं का, गाडी जाऊ शकते का, नाही. ड्रायव्हरनी नेली ती. पण खरा ड्रायव्हरनी नेली का, कोणी केलं सगळं हे, इलेक्ट्रिसिटी. पण इलेक्ट्रिसिटीने केलं का काम, इलेक्ट्रिसिटी जर तेवढंच काम करणारी असती तर मग सगळेच तिकडे पुणे मुंबईत राहिले असते.
इलेक्ट्रिसिटीचं फक्त अस्तित्व आहे, त्या अस्तित्वामध्ये हे सगळं घडतं आहे. आणि ती उपाधी जी आहे, रेल्वेचे डबे जे आहेत ते आपले आपण काय ते जड आहेत, ते काही इथून तिथे जाऊ शकत नाहीत. इलेक्ट्रिसिटी ती अकर्ता अभोक्ता आहे. मधला जो ड्रायव्हर आहे ना तो म्हणतो मी नेलं, आता तो कसा नेऊ शकतो? हा जो मधला ड्रायव्हर म्हणजे तो कोण आहे? तो अहंकार आहे. त्या अहंकार जो त्या उपाधींशी त्या चैतन्याचं जणू काही तादात्म्य होतं. जड आणि चेतनाचं तादात्म्य होऊन जी वृत्ती मी हा आकार अहम आकार जो उत्पन्न होतो, वृत्तीरूप मी जो आहे तो म्हणजे तो मिथ्या अहंकार, मिथ्या मद आहे. कारण त्याला जड आणि चेतनाचा कधी संपर्क होऊ शकत नाही. तो खोटा अहंकार आहे. तो काय म्हणतो, आता केलं सगळं इंद्रियांनी, मन करतं, इंद्रिय करतं. इंद्रिय त्यांच्या गुणाप्रमाणे डोळे बघण्याचं काम आहे, त्यांचा स्वभाव आहे बघणं, ते करतं. पण आम्ही म्हणतो मी बघितलं. मग म्हणून तर की जो ज्ञानी आहे, ज्याला हा विवेक आला, त्याला तो काय म्हणतो, पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि. मी नाही करत म्हणले हे सगळं, सगळं निमिषण. इंद्रियार्थेषु इंद्रिय नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. त्याला माहिती आहे की हा सगळा इंद्रियांचा व्यापार आहे. इंद्रिय पाहता आहेत, ऐकता आहेत, पण मी ते करत नाही. किंचित अपि न करोमी, थोडं सुद्धा मी करत नाही. सगळं जे प्रकृतीच्या स्तरावर ते घडतं आहे आत्म्याच्या उपस्थितीमध्ये. जसं सूर्याच्या प्रकाशामध्ये सगळा व्यवहार होत आहे. सूर्य काही करत नाही आहे, पण सूर्यामुळेच सगळं होतं आहे. तसं इलेक्ट्रिसिटीमुळेच धावणं चालू आहे, सगळी रेल्वे धावते, पण इलेक्ट्रिसिटी काही करत नाही आहे. तिचं फक्त अस्तित्व तिथे आहे. आणि म्हणून तर ते तिथे त्याच्यामध्ये व्याप्त आहे म्हटलं ना. मग तसाच आत्मा हा अकर्ता अभोक्ता आहे. प्रकृती जड आहे, पण त्या आत्म्याशी जेव्हा अनुसंधान होतं तेव्हा ते जड जे आहे ते चेतनवत भासतं आणि त्याला आम्ही मी म्हणतो. ती वृत्ती उत्पन्न होते आणि ती सगळी काय आहे, ती अज्ञानाची वृत्ती आहे. ते पूर्णपणे मिथ्या आहे. आम्हाला काही कळत नाही, म्हणून त्याच्यासाठी चित्तशुद्धी हवी आहे. शुद्ध चित्त झाल्यावर हे सगळं आपल्याला सहजपणे कळणार आहे आणि समर्थ सांगणार आहेत ते सगळं. त्याच्याशिवाय सोडतच नाहीत ना. म्हणून तर ते सांगतात, अरे बाबा चित्तशुद्धी नाही तर मग कैवल्यप्राप्ती कशी? कैवल्यप्राप्ती म्हणजेच काय? आत्मस्वरूपाचं ज्ञान. आत्मस्वरूपाचं ज्ञान हेच म्हणजे हा मिथ्या आहे हे समजणं आहे. अशा प्रकारे हा अहंकार आपल्याला दूर केला पाहिजे. तर मिथ्या आहे तो समजला नाही तरी सुद्धा हा तर आपल्याला तर एवढं कळतं ना, मी केलं, मी पाहिलं, स्वतः जो मीचा. आणि या मीला आम्ही जेवढं लाडावू तेवढा तो लठ्ठ बनत जातो, तो फुगत जातो. आणि तो जितका फुगेल तितका आमचं स्वरूप आहे ते झाकलं जातं. आणि तो जितका फुगेल तेवढं आमचं सुख कमी होतं. आता जसा की प्रत्येक वेळी माझंच हे झालं पाहिजे. आता समजा आपण रस्त्याने चाललो आहोत तर एखाद्या व्यक्तीबरोबर आपल्याला चालायचं तर काय करावं लागेल? त्याच्या बरोबरीने आपल्याला चालावं लागेल ना. समजा जर सावकाश चालत असेल, नाही लवकर चल मला जायचं नाही, म्हणजे
मग काय जा तू पुढे, मला मी आपलं सावकाश चालणार आहे. म्हणजे आपल्याला जर त्यांची साथ हवी असेल तर त्याच्या कलानी घेतलं पाहिजे, त्याच्या वेगाने आपण चाललं पाहिजे. थोडंफार आपल्याला काय वेग वाढवला पाहिजे किंवा कमी केला पाहिजे. पण जर आपण जबरदस्ती केली नाही, माझ्यासारखं चाललं पाहिजे, तर मग अवघड होऊन बसतं सगळं. म्हणजेच काय, इथे आड कोण येतो, तो अहंकार येतो. आणि थोडासा विचार करून जर समजा आपण त्या अहंकाराला दाबलं आणि त्याच्या वेगाप्रमाणे आपण चाललो, तर आपोआप दोन्ही बरोबर चालू शकतो आणि आपल्यालाही त्याची मदत होते, सहाय्य होतं किंवा त्याची काय कंपनी आपल्याला मिळते, मग सगळं छान होतं. मग आडकोण येत होतं, त्याचा वेग नव्हता येत. मी हा जो अहंकार होता तो मिथ्या होता आणि म्हणून तर तो घालवू शकलो आपण, त्याला बाजूला करू शकलो आपण. जे मिथ्या आहे ते नित्य नाही, जे नित्य नाही ते खरं नाही आहे. म्हणूनच ही मिथ्या जो आहे तो जाऊ शकतो. अशा प्रकारे की ही वृत्ती आहे फक्त, आणि जी वृत्ती जी आहे ती येते आणि जाते, सतत त्या वृत्ती येत असतात आणि जात असतात. म्हणजे येतं आणि जातं ते सत्य नाही. म्हणूनच कर्म करत असताना जरी आपल्याला ते मिथ्या पण जरी कळलं नाही तरी सुद्धा व्यावहारिक तो अहंकार कसा मिथ्या आहे ते आपल्याला समजू शकतं. की कर्म करत असताना आपण म्हणतो मी केलं, पण मी केलं जेव्हा एक अगदी छोटंसं कर्म जरी असेल, म्हणजे आता समजा मी बोलते आहे, हे प्रवचन जे सुरू आहे त्याला मी म्हणलं मी प्रवचन केलं, मी बोलते आहे, असं जर मी म्हटलं तर मिथ्यत्व आम्ही सोडून देऊ. आत्ता व्यवहाराच्या दृष्टीने सुद्धा खरंच हे कर्म मी करते आहे का, माझ्या एकटीने होत आहे का, ते कितीतरी त्याच्यामध्ये अनेक अनेक गोष्टींचा संयोग आहे ना. सगळ्यात पहिल्यांदा प्रार्थना जी करतं ना, की मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. खरं म्हणजे तू बोधवावे नाही, तो तेच करून घेणारे आहेत खरं. पण जर विचार केला मी करते असं म्हटलं तर एकतर ही जी गुरुची कृपा आहे की तुम्ही माझ्या मुखातून बोला, आपण प्रार्थना केलीच, म्हणजेच काय की तिथे अहंकाराचा प्रश्नच येत नाही. पण जेव्हा आपण फक्त मी बोलते असा विचार केला तर ही ईश्वरी शक्ती नाही आहे का, बोलण्याची शक्ती आहे आणि जे बोललं जातं आहे, जो विचार मांडला जातो आहे, जे ज्ञान तिथे प्रकट होतं आहे, त्याच्या मागे सुद्धा ईश्वरी संकेत नाही आहेत का. माझ्या गुरुनी जे ज्ञान दिलं म्हणून हे सगळे शब्द आहेत, पण ते आपण विसरून जातो. असं वाटतं का आपलंच आहे ते, नाही इतकं ते आपलं एक होऊन जातं की असं वाटतं कोणी शिकवलं नाही, मला येतं आणि माझंच आहे ते, असं होऊन जातं. तो काय आहे, मिथ्यामद. गुरुनी मला ज्ञान दिलं, जन्मजन्मांतरचे संस्कार घेऊन हा जन्म मिळालेला आहे, ते संस्कार आहेत, त्याचा संयोग आहे ना. लहानपणापासून काय ज्या घरामध्ये आपण वाढलो ते आईबापांनी दिलेले संस्कार, त्यांची वागणूक, आजूबाजूचे आपले कितीतरी मित्र मैत्रिणी, त्यांची प्रेरणा, सगळ्यांचा हा संयोग आहे. एकट्याचं काम हे होऊ शकत नाही. शिवाय आत्ता प्रत्यक्ष घडत असताना देखील आपण ज्याला यज्ञ म्हणतो, इथे हा यज्ञभाव जिथे आहे तिथे मी तिथं नाही आहे. जेव्हा ही वातावरण निर्मिती आहे की शांती हवी आहे, काय ते कशामुळे झालं, ते कोणीतरी करून दिलेलं आहे. भिक्षेची सोय सगळी झालेली आहे, कोणीतरी रोज भिक्षा बिल मिळवत आहे म्हणून प्रवचनं होऊ शकत आहेत. ही सगळी उपकरणी जी आहेत, काय साऊंड सिस्टीम आहे, लॅपटॉप आहे, आणखीन काय रेकॉर्डिंग आहे, हे सगळं कोणाच्या तरी माध्यमाने होत आहे, कोणीतरी योगदान केलं
हे आमचे काय फुल फुलाची पाकळी, पावती देऊ नका आम्हाला, हे घ्या. इतकं मोठ्या मनाने सगळे समर्पण करताहेत आणि तेव्हा हे सगळं घडतं आहे. जरी प्रत्यक्षात दुसरी कोणी इथं व्यक्ती नाही, पण तरी सुद्धा सगळ्यांचा अप्रत्यक्षरित्या तिथं भाव आहे. अगदीच काय ना, ती भांडीवाली सुद्धा ती भांडी घासते म्हणून प्रवचनाला वेळ मिळू शकतो, तेवढी शक्ती राहते, तेवढी मनस्थिती राहते. ती बिचारी आपली काय तिच्या मनाने ती नुसतं भांडी घासायचं काम करेल, उलटं पुलटं करेल, पण तरी सुद्धा तिचं सुद्धा योगदान ह्याच्यामध्ये आहे ना. किती अनेक संयोग आहेत आणि आपण मात्र काय म्हणतो, मी केलं, माझ्यासारखा कोणी नाही. हे सगळं काय ती कुविद्याचं आहे खरं म्हणजे. आणि म्हणून म्हणले की कैवल्य प्राप्ती म्हणजे हा मीला संपूर्णपणे समर्पित करून टाकायचं आहे, त्याला टेचून काढायचं आहे, त्याला जाळून टाकायचं आहे, जोपर्यंत अहंकार जळत नाही. कारण तो खोटा आहे, लटका आहे तो. तेव्हा हा सगळा जेव्हा आपण विचार केला की प्रत्यक्ष कृती घडताना दिसतंय की मी बोलतीये, पण त्या बोलण्यामागे बोलविता धनी वेगळाची ही एक ईश्वरी शक्ती आहे. पण अनेक त्याला कारणं आहेत, सगळ्यांचं योगदान आहे, म्हणून हे सगळं घडतं आहे. म्हणूनच तो मिथ्या मद जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कैवल्य प्राप्ती नाही. जय जय रघुवीर समर्थ.